दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरीतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानाच्या वतीने होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवाचे पाटपूजन आज शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले। मुख्यमंत्र्यांनी विधिवत पूजा अर्चा व आरती करून मंदिर व सभामंडपाचे भूमिपूजनही केले। या प्रसंगी माजी आमदार रवींद्र फाटक, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, हेमंत पमनानी, प्रकाश कोटवानी, मालती पाटील, भरत चव्हाण, नारायण पवार आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते। आपण चैत्र नवरात्र आहे या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासून चैत्र नवरात्र साजरा केला जातो। देवीचं आगमन या ठिकाणी होत असतं आणि त्याच्या मंडपाचं जे काही भूमिपूजन आहे ते आज या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचबरोबर जो विजयी रथ आहे आमचा त्याचं सुद्धा पूजन आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। सब या संपूर्ण महाविकास आघाडीचा जो रथ आहे त्यावर राज ठाकरे यांचं देखील चित्र असणं आपण घेतो, कारण अजून बोलणी सुरू आहे। काय नेमकं हा कच्च्या स्वरूपातला रथ आहे। माननीय राज ठाकरे यांनी अजूनही आपली भूमिका जाहीर केलेली नाही आहे आणि भूमिका जाहीर केल्यानंतर नक्कीच त्यांचा फोटो या ठिकाणी लागणार। तुम्ही चिंता करू नका, राजसाहेबांचं ह्या महायुतीमध्ये स्वागत आहे। ते भूमिका जाहीर करतील गुढीपाडव्याच्या दिवशी असं त्यांनी म्हटलंय आणि त्या ठिकाणी त्यांचा फोटो नक्कीच येणार। हे रामटेक सोबतचा हे रथ आहे आणि असं किती रथ फिरणार आहे राज्यभरात? असे असंख्य रथ राज्यभरात फिरणार आहेत। ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहेत त्या ठिकाणी सुद्धा रथ असतील आणि असे असंख्य रथ या महाराष्ट्रात फिरणार आहेत। कल्याण आणि ठाणे ही दोन लोकसभाचा अजून काय नेमकं होईल, लवकरच जाहीर होईल। काही प्रॉब्लेम नाहीये, काही अडचण नाहीये। ठाण्याची जागा जी आहे शिवसेनेला मिळावी याची आग्रही मागणी आहे। शिवसैनिक म्हणून नक्कीच आग्रही मागणी असेल आणि महायुतीचा घटक पदाधिकारी, घटक पक्षाचा पण मुख्य नेते जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचे स्पष्ट मत। अरुणाचल प्रदेश व लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ चिन्ह मिळणार। पालघर व ठाणे या दोन्ही जिल्ह्यांमधील 4ही लोकसभेच्या जागांवर महायुतीचेच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील। अरुणाचल प्रदेश येथील होणाऱ्या विधानसभेच्या व लक्षद्वीपमधील लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या सर्व उमेदवारांना घड्याळ हे चिन्हच मिळणार। तसेच पालघर व ठाणे या दोन्ही जिल्ह्यांमधील 4ही लोकसभेच्या जागांवर महायुतीचेच उमेदवार मोठ्या मताने विजयी होतील, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक
ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केली. अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968च्या अन्वये केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही अर्ज केला होता आणि अरुणाचल प्रदेश येथील होणाऱ्या विधानसभेच्या सर्व जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या सर्व उमेदवारांना घड्याळ हे चिन्हच मिळणार आहे. त्याचप्रमाणे लक्षद्वीप इथे होणारी लोकसभेची निवडणूक इथे देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घड्याळ हे चिन्ह मिळणार आहे. तशा प्रकारची अधिसूचना 23 मार्चला अरुणाचल प्रदेशबद्दल निवडणूक आयोगाने काढली आणि लक्षद्वीपबद्दल 24 मार्चला अधिसूचना काढण्यात आली. पण खोडसाळपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडनं ज्येष्ठ नेते जे कायम हे वाक्य वापरतात की टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायचा असतो, चुकीच्या माहितीवर कार्यक्रम करायला गेल्यानंतर इनकरेक्ट कार्यक्रमच होतो, हे त्या ज्येष्ठ नेत्यांनी लक्षात ठेवावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अरुणाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील यांना घड्याळ हे चिन्ह मिळणार आहे. लक्षद्वीप इथे होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घड्याळ हे चिन्ह मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरसमज माध्यमांनी देखील पसरवू नये हीच या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो. माझं संजय राऊत यांना विनंती आहे की ज्या काही महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या आजपर्यंत, अनेक बैठका ट्रायडंटमध्ये झाल्या, अनेक बैठका 4 सीझन्स वरळी इथे झाल्या, तिथे काय कुस्ती महाविकास आघाडीच्या शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल काय झाल्या हे माध्यमांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्हा असेल, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या 4 लोकसभेच्या जागांवर महायुतीचेच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. संजय राऊत साहेबांनी याबद्दल काळजी करायची गरज नाही. 20 मेला 5व्या टप्प्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील आणि पालघर इथे निवडणुका होत आहेत. 4 जूनला मतदान मोजणी आहे. 4 जूनला महायुतीचे ठाणे जिल्ह्यातील ठाणा असेल, कल्याण असेल, भिवंडी असेल आणि पालघर जिल्ह्यातील पालघर ही लोकसभेची जागा असेल, या 4ही जागांवर महायुतीचा उमेदवार जिंकलेला असेल आणि गुलाल आम्हीच उधळू हा विश्वास मी संजय राऊतांना देतो. याबाबत अत्यंत चांगला समन्वय माननीय मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, भाजपचे राज्यातील शीर्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, या तिन्ही नेत्यांमध्ये उत्तम कोऑर्डिनेशन आहे आणि लवकरच महायुतीचा कॅन्डिडेट ठाणा असेल, कल्याण असेल या दोन्ही जागांवरनं घोषित होईल. 3 मे शेवटची तारीख आहे अर्ज भरण्याची. अजून नोटिफिकेशन देखील निघालेलं नाही. 20 मेला मतदान आहे. त्यामुळे फार घाई करण्याची गरज नाही. महायुतीचे उमेदवार हे विजयी झालेले असतील हा आत्मविश्वास आणि संकल्प महायुतीच्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे. तर ज्या प्रकारे भाजपमधून काही चर्चे ठाणे लोकसभेसाठी असतील किंवा शिंदेच्या शिवसेनेकडून काही चेहरे चर्चेमध्ये आहेत, तसे तुमच्या राष्ट्रवादीकडून काही चेहरे सुचवण्यात आलेत का? नाही, आम्ही राष्ट्रवादीने ज्यावेळेला काही आठवड्यांपूर्वी 16 लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका आम्ही घेतल्या होत्या, त्यावेळेला ठाणे जिल्ह्यातील 3 लोकसभेच्या जागा, ठाणा असेल, भिवंडी असेल, कल्याण असेल किंवा पालघर जिल्ह्यातील पालघर लोकसभेची जागा असेल, या 4ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधीही दावा आम्ही केला नव्हता. त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन्हींमध्ये अंतिम निर्णय होऊन भिवंडीची जागा तर भारतीय जनता पार्टीने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. उरलेल्या 2 जागा ठाणे जिल्ह्यातल्या आणि पालघरची जागा याबाबत पण शिवसेना आणि भाजप
यांच्यामध्ये उत्तम ताळमेळ आहे आणि दोन्ही पक्ष लवकरच या तिन्ही जागांवरचे उमेदवार घोषित करतील. पाणी बिलांची थकबाकी ठेवणाऱ्या 4,430 नळ जोडण्या वर्षभरात तोडल्या. वीज भरण्यासाठी अखेरचे 3 दिवस 1 एप्रिलपासून नळ जोडणी बंद करण्याची कारवाई वेग घेणार. जलदेयके थकविणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कारवाई केली असून एप्रिल 2023 ते मार्च 2024 या काळात 4,430 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पाणी बिल भरण्याची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत आहे. जे ग्राहक थकबाकी आणि चालू बिल भरणार नाहीत त्यांच्या नळ जोडण्या तोडण्याची कारवाई 1 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेला सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 201 कोटी रुपयांची पाणी देयके वसूल होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत 114 कोटी रुपये वसूल झाले आहेत. ज्या ग्राहकांनी थकबाकी तसेच चालू वर्षाची पाणी देयके जमा केली नाही त्यांनी 31 मार्चपर्यंत सगळी देयके जमा करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. प्रशासकीय आकारात 100% सूट. जे घरगुती नळ संयोजन धारक 31 मार्च 2024पर्यंत थकीत पाणी बिल चालू वर्षाच्या बिलासह एकत्रित जमा करतील त्यांना त्या थकीत बिलावरील प्रशासकीय आकारातून 100% सवलत दिली जाणार आहे. ही योजना ज्यांनी देयके यापूर्वीच जमा केलेली आहेत त्यांना तसेच व्यावसायिक नळ जोडणी धारकांसाठी लागू नाही. महायुतीमधील जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी आज ठाण्यात प्रचाराचा नारळ फोडला. रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या हायटेक प्रचार रथाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान केले.